सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी। शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट। वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई। ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी। शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवाची माऊली। आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरु। स्वसंवेदक बीज प्ररूप धनावणी। आता कृपा भांडवल सोडी, हरी मती माझी पुतळी। करी ज्ञान पद्य जोडी थोराया ते। जय जय आचार्य समस्त सूरवर्या। प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया। श्री संताची माथा चरणावरी।
यच्च यावत भूतलावरील समस्त जड जीवांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेली साधू संत मायबाप मंडळी, गावचं ग्रामदैवत भगवान शिव, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मार्तंड मामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, सद्गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या वास्तव्याने परमार्थामध्ये नटलेले हे गाव, येवल्याचे असणाऱ्या येलूर नावाच्या नदीमध्ये भगवान शिवजीच्या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा ज्ञानयज्ञ, शिवजीला अत्यंत प्रिय असणारी श्री रामकथा, सत्तेचाळीसाव्या वर्षाच्या तिसऱ्या दिवसाच्या संधी कालामध्ये आपण आहोत. आज आळंदीची वारी आहे, हरिदिनी आहे, विजया एकादशी आहे. दूर दूरून आपण फक्त आणि फक्त कीर्तन ऐकण्याकरिता आलेले आहात. कारण वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला नितांत महत्व असतं. म्हणून सहसा एकादशीला श्रवण करण्याकरिता आलेला श्रोता हा प्युअर असतो. प्युअर म्हणजे दिवसभर उपवास करून शरीर शुद्ध झालेलं असतं, नामस्मरण करून मन शुद्ध झालेलं असतं, आणि मग कानाची जमीन वापसावर आलेली असते. टपकन बियाणं पडलं की आवरेज येतं. हा काना वचनाची येणे कारणे मी बोलेन, अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. म्हणून आपण दुरून दुरून आलात. भगवान शिवजीच्या उत्सवाच्या निमित्ताने मध्ये एकादशी पाहुणी आली. म्हणजे शिवरात्रीच्या घरी एकादशी पाहुणी आली. आता पाहुण्याचा सत्कार करावा लागेल. म्हणून चिंतनाकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी नाथ बाबांचा असून या अभंगद्वारा ज्ञानराज माऊलीचं नाथ बाबा वर्णन करतात. शब्दाच्या सामर्थ्याच्या माध्यमातून अनुभवाच्या प्रांतापर्यंत जीव पोहोचतो, याच्याकरिता हा अभंग निवडलेला आहे. गुरु माऊली जशी बुद्धी देतील, आई सरस्वती ज्याप्रमाणे माझ्या वाणीवर विराजमान होईल, आणि भगवान शिवजीची ज्याप्रमाणे इच्छा असेल त्याप्रमाणे अल्पशा वेळात अंशतः चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जर गुरु माऊलीची कृपा झाली तर जमलंच तर आपण आळंदीला जाऊन येणार आहोत. विठ्ठल नारदासारखे गायन करणारे आहेत, इंद्रासारखे पक्वाद वाजवणारे, फक्त कीर्तनकार शुकाचार्यासारखा नाही. बस रामकृष्ण. सर्व टाळकऱ्यांची आणि तुमची क्षमा मागतो, कारण तुम्हाला 2 अभंग घ्यायचं काम पडलं. सहसा कीर्तनकारावर ही वेळ येऊ नये. आपली कुणी वाट पाहू नये, ही योगायोग असतो. चला, या अभंगाचा शॉर्टकट मध्ये भावार्थ सांगतो अगोदर. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊलीची उपासना करत असताना
मातृत्वाच्या उपासनेच्या भावनेतून या अभंगाची निर्मिती झालेली आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांना स्त्रीवाचक संबोधन आलेलं आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांना 4 वेळा ज्ञानाबाई म्हटण्यात आलेलं आहे. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई तेथे मुकुट, म्हणती ज्ञानाबाई आई आणि ज्ञानाबाईचे चरण 4 वेळा. पुरुषाला स्त्रीवाचक संबोधन करणं हे व्यवहारामध्ये शोभत नाही. परंतु गुरु महाराज जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत शिष्यावर कृपा होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शरीराने जरी पुरुष असले तरी भूमिका मात्र आईची पार पाडावी लागते. परंतु अशा असणाऱ्या ज्ञानराज माऊलीचं वर्णन करण्याकरिता वर्णन करणारी सुद्धा आईच पाहिजे. रामकृष्ण हरी. वर्णन करण्याकरिता तेवढा अधिकार लागेल, वर्णन करण्याकरिता शब्द सामर्थ्य लागेल, वर्णन करण्याकरिता तेवढीच कृपा लागेल, वर्णन करण्याकरिता ज्ञान भांडार लागेल, वर्णन करण्याकरिता प्रेम लागेल. रामकृष्ण हरी. जब ज्ञान और प्रेम एक जगह पर आता है तो संतों का वर्णन हो सकता है. मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञान आहे. माऊली कशी आहे याचं ज्ञान आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊलीवर असणारं प्रेम आहे. अशी असणारी माऊली कुठं आहे हे दुसऱ्या चरणामध्ये माऊलीचा पत्ता आहे. आणि माऊलीला तुम्ही आई का म्हणता याचा पुरावा 3ऱ्या चरणात. रामकृष्ण हरी. म्हणजे पहिल्यातून चौथ्यात, चौथ्यातून दुसऱ्यातून दुसऱ्यातून तिसऱ्या, अशी भांडण आहे. चिंतन करत असताना मुद्द्याचं जर बोलायचं असेल, मोठी माणसं येण्याच्या अगोदर जमीन जशी स्वच्छ केली जाते तशी अधिकारी संत महात्मा येण्याच्या अगोदर त्याच्याही पेक्षा मोठे सिद्ध पुरुष तिथे येऊन बसत असतात. म्हणून ज्ञानोबाराय नंतर आहे, पण ज्ञानोबारा येण्याच्या अगोदरच सिद्धेश्वर भगवान आलेले आहेत. त्याला सिद्धेश्वर म्हणण्यात आलेलं आहे. महाशिवरात्रीचा उत्सव विराट ब्रह्मांडामध्ये संपन्न होत असताना या दिवसाला खूप महत्व आहे. तिला महानिशित काल म्हणतात. अशा असणाऱ्या भगवान शिवजीचा उत्सव संपन्न होत असताना बोलू नका बाबू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळं जग हा उत्सव संपन्न करतो, साजरा करतो. गोळी देऊन पहा, नाही इंजेक्शन आहे आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. भजनी विक्षेपतेची पैमरण. हा शिवरात्रीचा उत्सव आहे. 2 मिनिट शिवरात्री बद्दल बोलू.
या देवतेचं मुख्य नाव आहे शिव. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शंकरोती इति शंकरः. शं म्हणजे कल्याण, कर म्हणजे करणे. कल्याण करण्याची भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला शंकर म्हणतात. ही देवता आशुतोष आहे. आशुतोष या शब्दाचा अर्थ आहे अल्प साधनेमध्ये प्रसन्न होणारी आहे शिव. काही नाही लागत, एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. भगवान शिवासारखी देवता नाही. सांगू एका मिनिटात. अमृत पितात ते देव आणि विष पितो ते महादेव, अशी भूमिका आहे. ज्याची सदैव वृत्ती अंतर्मुख आहे त्याला शिव म्हणतात. ज्याची वृत्ती बहिर्मुख आहे त्याला जीव म्हणतात. जो सदैव आपल्या आत्म्याकडे पाहतो त्याला शिव म्हणतात. जो जगाकडे पाहतो त्याला जीव म्हणतात. नहीं स्वात्मा रामम विषय मृग तृष्णा भ्रमयति. स्वात्मा राम में रमन करने वाले को विषय मृग तृष्णा भ्रमण नहीं करती है, इसे कहते हैं शिव. महाराज ही देवता इतकी सुंदर आहे. सामान्य माणसावर प्रेम करेल यात काहीच नवल नाही, पण भूताळावर सुद्धा प्रेम करते शिव. ज्याला कोणीच विचारत नाही त्याला डोक्यावर घेते. धोत्र्याचं फुल म्हणजे धतुरा दाखवला तरी डोक्यावर घेते, त्याला म्हणतात शिव. आशुतोष आहेत. अल्प साधनेनं प्रसन्न होतात. शिव उपासनेचं रहस्य सांगत असताना कर्मणा केन भगवन् व्रतेन तपसा पिवा धर्म अर्थ काम मोक्षं च हेतुस्त्व परितुष्यति. हे भगवान शिव कैलासामध्ये असणारी आई पार्वती शिवाला विचारते, असं कुठलं कर्म केल्यानंतर आपण लवकर प्रसन्न व्हाल? माघ शुद्ध चतुर्दशायां मादिदेवो महानिशी तत्काल व्यापिनी ग्राह्या शिवरात्री व्रते स्थिती. उमा माघ महिन्याच्या चतुर्दशीच्या दिवशी अंधकारमय रजनीचा जेव्हा उदय होतो, त्या रजनीच्या मध्यकालाला जेव्हा काळ व्यापला जातो त्याला महानिशित काळ म्हणतात, त्यालाच महाशिवरात्र म्हणतात. उमा या दिवशी उपवास केल्यानंतर मी जेवढा प्रसन्न होतो तेवढा न स्थानेन न धूपेन न नैवेद्येन चार्जया, तेवढा प्रसन्न मी कशानच होत नाही. शिवजी शिवरात्रीचं रहस्य सांगत असताना एक महत्व आहे पहा. विराट ब्रह्मांडामध्ये हा हिंदू समाज 5 संप्रदायामध्ये विभागला गेलेला आहे. काही गणपत्य आहेत, काही सौर्य आहेत, काही शाक्त आहेत, काही शैव आहेत आणि काही वैष्णव आहेत. सूर्याची उपासना करणाऱ्याला सौर्य म्हणतात, गणपतीची उपासना करणाऱ्याला गाणपत्य म्हणतात, शक्तीची उपासना करणाऱ्याला शाक्त म्हणतात, विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. शिवरात्री व्रताचं महत्व सांगत असताना गंमत अशी हो, एकादशी करणारा चतुर्थी करणार नाही, चतुर्थी करणारा एकादशी करत नाही. पण शिवरात्रीचं व्रत आलं रे आलं, एकादशी करणारा शिवरात्र करतो, चतुर्थी करणारा शिवरात्र करतो, देवीची उपासना करणारा शिवरात्रच करतो,
नवे नवे हॉटेलमध्ये त्या दिवशी खिचडी सापडते शाबुदाण्याची. याला सर्वमान्य व्रत म्हणतात. सगळे करतात. अशी असणारी शिवाची उपासना सांगत असताना आई पार्वतीने प्रश्न विचारला. भगवान शिव, हे व्रत अंधकारमय रजनीला धरून का आहे? अर्थात हे व्रत अमावस्येला येतं की पौर्णिमेला? शिवरात्र म्हणलं. रामकृष्ण हरी. अमावस्येला येते की पौर्णिमेला शिवरात्र? हा तुम्हाला माहित आहे, विचारते की नवीन पोरायला. अमावस्या पौर्णिमा माहित आहे. रामकृष्ण हरी. हा, याला सायंटिफिक रिझन सांगतो, वैज्ञानिक कारण. शिवरात्र ही अमावस्येला का येते? हे व्रत रात्री प्रधान आहे, दिवस प्रधान नाही. आई पार्वती भगवान शिवाला हे रहस्य विचारायला लागली. भगवान शिव, ये जो उपासना है ये रात्रि प्रधान क्यों है उमा? जब निशा आरंभ हो जाती है तभी इस व्रत का महत्व आता है, क्यों? उमा, दिवसभर संसारामध्ये फिरायला गेलेलं मन सायंकाळी एकांतात येतं. आणि एकांतात आल्यानंतर साधना करण्याकरिता मनाला सोपं होतं. मग आता सोपं आणि सरळ. विराट ब्रह्मांडामध्ये ही रचना करत असताना नित्य सृष्टी आणि नित्य प्रलय आहे. मी तोपर्यंत सांगतो, काळजी करू नका. फक्त चिंतन आहे, लक्ष ठेवा. हे व्रत रात्री प्रधान का आहे? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रात्री ही प्रलयाचं प्रतीक आहे आणि दिवस हे सृष्टीचं प्रतीक आहे. एकोहम बहुश्याम, एकापासून अनेक होणे याला म्हणतात सृष्टी, आणि अनेकाकडून एकाकडे येणे याला म्हणतात प्रलय. दिवसा उठल्याबरोबर सकाळी मन एका ठिकाणाहून अनेक ठिकाणाकडे जातं, याला म्हणतात सृष्टी, आणि रात्रीला अनेक ठिकाणाहून येणारं मन एका ठिकाणी येतं, याला म्हणतात प्रलय. भगवान शिवजी ही प्रलयाची देवता आहे, म्हणून हे व्रत रात्रीला आहे. आता अमावस्येला हे व्रत का आहे? पौर्णिमेचा चंद्रमा कलेकलेनं कमी होत 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 जावा. चतुर्दशीच्या दिवशी थोडीशी चंद्रकोर शिल्लक असावी आणि अमावस्येला पूर्णपणे नाहीसा व्हावा. रामकृष्ण हरी. याचा सिद्धांत असा आहे, संसारामध्ये चंद्रासारखं पूर्ण भरलेलं मन धीरे 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 संसारातून कमी 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 व्हावं. चतुर्दशीला फक्त शिवरात्रीची उपासना करण्या इतकं शिल्लक असावं आणि अमावस्येला शिवामध्ये मिसळून जावं. रामकृष्ण हरी. आता ज्ञानोबारायाची ओवी. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता,
चंद्र हळूहळू कमी व्हावा तसा प्रपंचातल्या पौर्णिमेमधून निघावं आणि साधकाने चंद्राच्या कला जशा जशा कमी होतात तसं तसं आसक्त असणारं मन बाहेर काढावं. धीरे 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 इतकं काढावं फक्त उपासना करण्या इतकीच कोर शिल्लक असावी बस. आणि मग चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा शिवरात्र झाली की अमावस्येच्या दिवशी या व्रताचं असतं पारण. त्याला म्हणतात पूर्णत्व. त्याला काय म्हणतात? पूर्णत्व. मग अमावस्या या शब्दाचा अर्थ आता ऐकून घ्या तरुण माणसं. अ माने चंद्रमा, मा माने सूर्यमा, अ प्लस मा इज इक्वल टू वस. म्हणजे अमावस. चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी ज्या दिवशी वस्ती करतात त्याला अमावस्या म्हणतात. अ म्हणजे चंद्रमा, मा माने सूर्यमा, वस माने वस्ती. चंद्र आणि सूर्य ज्या रात्रीला एका ठिकाणी वस्ती करतात त्याला म्हणतात अमावस्या. आणि जीव आणि शिव ज्या ठिकाणी वस्ती करतात त्याला म्हणतात समाधी. गोपाल कृष्ण भगवान की. ज्याप्रमाणे ही नैसर्गिक विज्ञानाच्या माध्यमातून निसर्गाची अमावस्या आहे त्याप्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा एक दिवस अमावस्या आली पाहिजे. त्याला साधन राज्याची अमावस्या म्हणतात. मग ती अमावस्या आल्यानंतर जीवाची भूमिका काय होईल एका मिनिटात सांगू. एकाच मिनिटात संपूर्णपणे मन एकदा प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीकडे गेलं की मग शब्द बाहेर निघतात. जन्म मरण नको आता, नको एरधार, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार. चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. अर्थात त्या अवस्थेला रात्रीच्या घोर अंधारामध्ये जीवानी शिवाशी एकरूप व्हावं याला म्हणतात महाशिवरात्र. महाराज गंमत अशी आहे याच्यामध्ये, हा भगवान शिव जीवावर प्रेम करत असताना जीवाचे दोष पाहत नाही. शिव आपण या मुक्कामापर्यंत आलो. जशी निसर्गाची अमावस्या होती तशी जीवनाची सुद्धा अमावस्या झाली पाहिजे. हे चिंतन सांगत असताना रात्रीच्या घोर अंधारामध्ये शिव जागे असतात. त्याच्याही पुढे शिवजी उपदेश देतात. आवती भोवती भुताळाचा बाजार असला तरी शिवाचं भजन बंद पडत नाही. कोणाचं काय पडत नाही? पण भजन. शिव आपल्याला हेच सांगतात. काय? भूतात राहून भजन कसं करायचं ते सांगतात. आणि आपल्या घरी कोण आहेत? रामकृष्ण हरी. विषयाची सदैव जे डिमांड करतात, विषय सुखाची जी मागणी करतात त्याला भूताळच म्हणतात रामकृष्ण हरी. आणि भूत या शब्दाची सोपी आणि सरळ व्याख्या सांगतो. भूत कशाला म्हणतात? शरीर नाही परंतु इच्छा आहे याचं नाव. पुन्हा एकदा, शरीर नाही परंतु इच्छा आहे याचं नाव भूत. शरीर नाही म्हणतं तरी सुद्धा इच्छा आहे याचं नाव भूत. शरीर नाही म्हणतं आता मी काळे केस उगवणार नाही तरी सुद्धा त्याला पांढरे करण्याची इच्छा. अरे बरोबर आहे का? आणि काळे करण्याची पांढरे करण्याची
मग मी बोललो ते चुकीचं बोललो ना. रामकृष्ण हरी. हा, शरीर म्हणतं आता माझ्याच्यानं सुपारी चावता येणार नाही तरी सुद्धा कुठून खाण्याची इच्छा, याचं नाव भूत. हा, शरीर म्हणतं आता शुगर झाल्यानंतर मी साखर पचवणार नाही तरी सुद्धा गोळी टाकून पिण्याची इच्छा, याचं नाव भूत. भूत म्हणजे काय? नाही मोठं नाही, शरीर नाही परंतु इच्छा जिवंत आहे, इसका नाम है भूत. या भूताच्या मेळ्यामध्ये राहून अंतरंगामध्ये नामस्मरण सदैव चालू ठेवणं याला शिवजी म्हणतात. नवे नवे इतर देवतेची पत्नी बाजूला असेल पण शिवजीची पत्नी मांडीवर बसली तरी सुद्धा भजन पडत नाही, बंद, याला म्हणतात शिव. हे जमल का आपल्याला? रामकृष्ण हरी. हे जमल? हे चिंतन सांगत असताना गळ्यामध्ये विषारी साप आहे तरी सुद्धा भजन बंद पडत नाही, शिव. विष पिऊन कंठ निळा झालेला आहे तरी सुद्धा भजन बंद पडत नाही, याला म्हणतात शिव. आता सोपा आणि सरळ सांगतो, भूताचा त्रास बंद व्हावा असं वाटत असेल, जगानं केलेल्या निंदेचं विष तुम्हाला जर पचवायचं असं वाटत असेल तर शिवजी सांगतात एकच करा, नामस्मरण. रामकृष्ण हरी. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जया वाचा दया मोक्ष. अशी असणारी देवता, या देवतेचं वाहन आहे नंदी. हा नंदी भगवान शिवजीकडे सारखा पाहतो मंदिरातला. तसं शरीरानं भगवान शिवजीकडे, म्हणजे शिवपिंड म्हणजे हे आत्मतत्व आहे आणि शरीर म्हणजे नंदी आहे. जेव्हा नंदी शिवाकडे पाहतो तेव्हा नंदी आणि शिवाच्या मध्ये असणारा कासव सुद्धा शिवाकडे पाहतो. याचा अर्थ शरीराने जेव्हा परब्रह्म परमात्म्याकडे जायला लागलो तेव्हा मन आपोआपच देवाकडे जायला लागतं. गळ्यामध्ये असणारा साप चीर समाधीचं दर्शक आहे. दर्शनाला गेल्यानंतर जशी जलधारा शिवजीच्या पिंडीवर टप 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 पडावी तशी साधकाच्या जीवनामध्ये ज्ञानधारा टप 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 पडावी. ज्ञानबिंदू सारखे पडत असताना की जलधारा उत्तर दिशेला ज्याप्रमाणे वाहते तशी साधकीय जीवनामध्ये उत्तर 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 प्रगती व्हावी आणि जीवनाला स्थिरता प्राप्त व्हावी. कारण उत्तर दिशेला आहे ध्रुव तारा आणि ध्रुव म्हणजे स्थिर. ध्रुव या शब्दाचा अर्थ आहे स्थिर. यहां तक शिवजी आ गए हैं. तो भगवान शिवजी को उमा ने प्रश्न पूछा, शिवजी उठलं की सुटलं तुम्ही स्मशानात जाता, बाकीचे देव बघाव तर गरुडावर बैसून फिरतात, काही हत्तीवर फिरतात, आपल्या आपल्या बायका सोबत घेऊन जातात, मॅचिंग घालून जातात. तुम्हाला दागिन्यावरही प्रेम नाही, कपड्यावरही प्रेम नाही आणि स्मशानामध्ये का जाता? वा उमा, तुला खरं सांगू, जीवाचा शेवटचा मुक्काम स्मशान आहे. उमा, स्मशानामध्ये जेवढी नीरव शांतता आहे तेवढी शांतता कुठे भेटत नाही. उमा 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 जेव्हा मी स्मशानामध्ये जातो आणि एखाद्या जीवाला पेटवल्यानंतर त्याची रक्षा हातामध्ये घेतो तेव्हा मी शोधतो. उमा, काय शोधतो? त्या राखेमध्ये काही दिसते का? उमा, ना त्या राखेमध्ये टोबरे टोबरे गाल दिसतात, ना त्या राखेमध्ये जाड जाड विषा दिसतात, ना त्या राखेमध्ये 15-16 लाखाची गाडी दिसते, ना त्या राखेमध्ये चांगलं भारीचं धोतर दिसते. कुछ भी नहीं. किसी का रुतबा भी नहीं, किसी की सुंदरता भी नहीं, किसी का ज्ञान भी नहीं. सब एक जगह पर होने के बाद खाली उड़ती है रक्षा. उमा, भगवान शिवजी सूत्र सांगतात, उमा, जीव नाना प्रकारचे कर्म जे पैसे मिळवण्यासाठी करतो त्याचं एक रहस्य तुम्हाला सांगतो, ऐका. जीव जेव्हा नाना प्रकारचे कर्म पैसे मिळवण्यासाठी करतो
रहस्य असं आहे, मिळवलेल्या पैशाचं सुख लेकरं बाळ भोगतात आणि ज्या पैशासाठी वाईट कर्म केले त्या कर्माचा परिणाम जीवाला भोगावा लागतो. सावधान. एवढं कळालं तरी बस झालं. काय ज्या संपत्तीसाठी नाना प्रकारच्या जीवात्मा उपाधी करायला लागतो, ती संपत्ती लेकरं भोगतात आणि केलेल्या उपाधीचे फळ याला भोगावे लागतात. किती मोठं आश्चर्य आहे सांगा ना. मग आजपर्यंत जे जगलात, आतापर्यंत जे जगलात, ते स्वतःला आनंद मिळवण्याकरिता की मुलं बाळ आनंदी ठेवण्याकरिता? जमत असेल तर सांगा, सांगा ना. हा नक्की. फक्त कीर्तन झाल्यावर घरी जाऊन लेकरायला विचारा, तुम्ही तरी आनंदात आहे का म्हणून. विठ्ठल विठ्ठल. जब मैं शमशान में जाता हूँ, फडफड 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 पेटणारी लाकडाची चिता माझ्यासोबत बोलायला लागली. उमा, शिवजीचं वाक्य आहे. ती काय म्हणायला लागली चिता माहित आहे उमा? उमा, ती चिता खटखट 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 हसून मला सांगायला लागली, शिवजी, सगळा समाज म्हणतो घर माझं आहे, शेती माझी आहे, मुलं माझी आहेत, पैसा माझा आहे, पण चिता सांगायला लागली शिवजीला, हे सगळे माझे माझे म्हणणारे एक दिवस माझे आहेत. रामकृष्ण हरी. जर कळत असेल तर हे सगळं माझं माझं म्हणणारे एक दिवस माझे आहे. मना सत्य हे मृत्युभूमी, चिता बोलते सर्व ही मी 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 मी. हे सगळे माझे आहेत, यांचा शेवट माझ्याजवळ आहे. मग इतकं शांतपणे ऐकल्यानंतर फक्त सांगा एकदा, जन्माला आलो तेव्हापासून धीरे 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 आपलं आणि स्मशानभूमीचं अंतर कमी व्हायला लागलं की जास्त? म्हणजे कालच्या पेक्षा आज जवळ होतो की दूर? आजच्या पेक्षा उद्या? मग काही माणसं म्हणतात नांदेडला चाललो, काही माणसं म्हणतात कीर्तनाला चाललो, काही माणसं म्हणतात टोपाळीला चाललो, काही माणसं म्हणतात आळंदीला चाललो. खरंच सांगा, सगळे माणसं दिवस निघाला की कोणीकडे चालले? घडी 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 नांदेड़ जा रहा नहीं है, ना कोई मुंबई जा रहा है, यहाँ तो सब शमशान की तरफ जा रहे हैं. किती सोपा सिद्धांत आहे हो. एसटी मध्ये एक येडा माणूस बसला, एसटी
चालली नांदेडला आणि ते म्हणायला काही झाले तरी पठ्या नांदेडला जाणार नाही. कोण म्हणला? तू किती नाही म्हणलास तरी ज्या यष्टीत बसलास ती नांदेडला चालली. रामकृष्ण आहे. तसे माणसं म्हणतात मी मरणार नाही. तू नाही जरी म्हणला तरी शरीर तिकडे चाललंय धीरे धीरे. तू काही म्हण की. रहस्य असं आहे. किती वय आहे तुमचं? 60. शिल्लक किती आहे? रामकृष्ण आहे. सिद्धांत आहे. पटकन सांगता आलं किती? 60. शिल्लक आहे ते सांगता येत. गंमत अशी आहे, जे गेलं ते मोजता येतं, शिल्लक आहे ते मोजता येत नाही. जे गेलं ते मोजून फायदाच नाही. रामकृष्ण आहे सिद्धांत. तो उमा को शिवजी बताते हैं, मैं शमशान में जब जाता हूं तो वहां मुझे मेरा प्यारा नाम सुनने में आता है. राम नाम सत्य है. तो उमा बोलती है राम नाम सत्य है तो बाकी सब झूठ है. बाकी सब झूठ है. बजाजची पार्ट भेटतो हिरो होंडाचा. उमा राम नाम केवल सत्य है. सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेणा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी करू शके. तो थोर केला एके नामे जेणे नामावरते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणि कपंथा दासी झरी. और मुझे सबसे प्यारा नाम है राम नाम. उमा इतना पसंद है. आपकी सारी उम्र का अनुभव क्या है? तो पूरी उम्र का अनुभव इतना ही है. कितना है? उमा कहूं तो है अनुभव अपना. सतहरि भजन जगत सब सपना.
जप जप होई धर्म की हानि पाडही असुर अधम अभिमान रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाईरा लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला करताळी बोला मुखी नामरा जय हो विठ्ठल विठ्ठल म्हणाले वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही रा सब बोलो हे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने गेला नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवारा
प्रसन्न झाले. उमा कहूँ तो हे अनुभव अपना, सत हरि भजनु जगत सब सब. ज्ञानेश्वरी देत हरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा माझा अनुभव आहे. असं करता 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 जवळजवळ 10:30 वाजले. उमाची आणि शिवाची चर्चा चालू असताना शिवजी म्हटली, उमा जवळजवळ 10:30 वाजले, आता मला जायचंय. कुठं चालला? तुला सांगणार नाही. का सांगणार नाही हे सुद्धा सांगणार नाही. मला यायचं नाही तुमच्यासोबत. जमत नाही. का जमणार नाही? मी अशा प्रदेशामध्ये चाललो ज्या प्रदेशामध्ये माझा स्वामी साक्षात अवतार घेणार आहे. त्या स्वामीचं सानिध्य मिळण्याकरिता मी त्या प्रदेशामध्ये जाणार आहे. मग त्या प्रदेशामध्ये मला का येता येणार नाही? उमा, माझा स्वामी ब्रह्मचार्याचा अवतार घेणार आहे, त्याच्यामुळे इथं संसार घेता येणार नाही. कुठं आहे तुमचा स्वामी अवतार घेणार ते तुला सांगितलं तर तू माझ्या मागे येशील. मी येणार नाही, पण मला सांगा. नक्की येणार नाही? अजिबात येणार नाही. तुम्ही येणारे नाही, मी येणारही नाही. शिवजीला विचारलं, तुम्ही का येत नाही सोबत? म्हणजे देवाकडे जात असताना माणसानं पसारा सोबत नेऊ नये. पसारा म्हणजे पसारा. ज्ञानोबारायांच्या वारीत आले असाल ना तुम्ही? आले का हनुमंतरावासोबत? चांगल्या वारकऱ्याची जिरवायची असेल तर त्याच्यासोबत पसारा पाठवा पैसे देऊन. रामकृष्ण. हा, त्याचा काकडा पसाऱ्याला शोधण्यातच जाते आणि पसारा गेला किंवा घ्यायला दिंडीत. रामकृष्ण. हा, अर्थात हा झाला विनोद. पसारा या शब्दाचा सरळ सरळ सोपा अर्थ आहे, पसारा जागा होण्याच्या अगोदर देवाच्या 4-5 माळी जपून घ्यावा. पसारा उठला की देवाकडे पोहोचता येत नाही. प्रातस्मरणीय पूज्यपाद डोंगरोजी महाराज का एक कहना है, जीव ब्रह्म तो बनना चाहता है लेकिन ब्रह्म मुहूर्त में सोता है. ब्रह्म जब जागता है तो ये सोता है, तो ब्रह्म कब मिलेगा? काही ड्युटी करणारी शासकीय माणसं, अधिकारी माणसं इथं हजर असतील, त्यांना क्षमा मागून बोलतो, इमानदारीने सांगा, एकादश आहे, तुम्ही जेव्हा ड्युटीवर जाता तेव्हा तुम्हाला खरी काळजी टायमाच्या आत सही करायची की दिवसभर काम करायची? रामकृष्ण आहे. त्याला माहित आहे एकदा सही झाली की काम होईल, नाही तर नाही. मग 200-400 रुपये रोज कमवायचा असल्यावर सही करायला एवढी काळजी, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सही करण्याची किती काळजी असावी? जिस मुहूर्त में ब्रह्म के साथ बातचीत होती है उसे ब्रह्म मुहूर्त कहते हैं. तुम्ही जासाल नाही तर नाही जासाल. ब्रह्म मुहूर्ताला पहिल्या टायमाला हजरी आहे भगवान शिवजीची. तिरशूळ डमरू घेऊन आला गिरजा कांत, तिरशूळ डमरू घेऊन आला गिरजा कांत, तिरशूळ डमरू घेऊन आला गिरजा कांत, तिरशूळ डमरू घेऊन आला गिरजा कांत.
महाअधिकारी महात्मा जाते हैं ब्रह्म मुहूर्त में ब्रह्म के पास, तो मैं जाऊंगा पसारा. आणि मग भगवान शिवजी पोहोचतात. पारुबाईनं ओळखलं, ज्या अर्थी मला सोडून तिथं चालले त्या अर्थी माझ्यापेक्षा चांगला असायला पाहिजे. हा पुरावाच आहे ना त्याचा. अधिकारी माणसं एकाच मिनिटात ओळखतात. इतकी चांगली मी असून जर मना सोडून तिकडे जात असेल तर माझ्यापेक्षा निश्चितच वजनदार काम असलं पाहिजे. म्हणून आई साहेब मुक्काट्यानं चालायला लागल्या मागे मागे. आगे आगे शिवजी, और जब आनंद वन में शिवजी आते हैं तो आनंद वन के रेगिस्तान में बोले तो वाळवंटामध्ये शिवजी गडबडायला लागले आणि डोळता 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 शिवजी समाधिस्थ झाले. जे समाधिस्थ झाले ते आजपर्यंत समाधिस्थच आहे. ते ठिकाण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. शिवपीठ हे जुनाट, सत्ययुगात कृतयुग. कृतयुगामध्ये ही घटना घडल्यानंतर पारुबाईनं बघितलं इथं काहीच नाही, महाराज का थांबलेत. दिसत काहीच नाही, महाराज का थांबलेत. म्हणून माग माग लपून गेलेली पारुबाई पुन्हा शिवजी म्हणजे तू आलीसच. हो आली तर आली, जास्त थांबू नको. का येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझा स्वामी इथं अवतार घेणार आहे. अहो येईल तेव्हा येईल, पण आता तर तुम्हाला बोलू द्या. नाही नाही ते कधी येईल सांग. मला माहित आहे आता कृतयुग आहे आणि तो स्वामी कलियुगात येणार आहे. तोपर्यंत आपण बोलू. हे बघ ही सिद्धांची भूमी आहे, ही ब्रह्मचार्याची भूमी आहे. इथं संसाराच्या गोष्टी नका संसार करू, पण गोष्टी तर परमार्थाच्या सांगा. हा तुम्ही सांगा मी ऐकीन. कोण सांगणार? शिव सांगणार, पार्वती ऐकन. शिव सांगणार, पार्वती ऐकन. आपल्या घरी कसं आहे? रामकृष्ण हरी. शिव सांगता सांगता मरण. रामकृष्ण हरी. तो बात ऐशी बन गई. जेव्हा पार्वतीनं हट्ट धरला तेव्हा शिवजी म्हणतात हे बघ ही ब्रह्मचार्याची सिद्धभूमी आहे, इथं थांबू नकोस, मला नामस्मरण करू दे. मला थांबे तुमचा स्वामी आहे त्याचं दर्शन नको थांबू. हे सांगत असताना अचानक नको ते माणूस तिथं आला. त्याचं नाव इंद्र. इंद्र चंद्र कुंद्र. आणि हे पाहल्यानंतर त्याला ते सिद्धाच्या भूमीमध्ये
भगवान शिवजीला आई पार्वती सोबत बघितल्याबरोबर ती इंद्र हसला आणि आनंदवनामध्ये शिव पार्वती जिथं बसून आहे तिथं बसलेल्या पार्वतीला इंद्र काय म्हणाला माहित आहे? हे पार्वती, याच्या अंगावर कपडे नाही, अंगाला राख आहे, निव्वळ घंटा वाजवत फिरतय, नरमुंडमाला गळ्यात आहे आणि याच्या संग तुला काय संसाराचं सुख मिळेल? वा, याला म्हणतात इंद्रा. हा महामाया होती प्रत्यक्ष पार्वती. शिवाचा अपमान सहन झाला नाही. लाज वाटते का रे म्हणे तुला? इथं भूमी कशाची आहे, अवस्था काय आहे, चर्चा काय चालू आहे, राजभोगानं ऐश्वर्यानं उन्मत्त झालास म्हणून काही बोलतोस का? जा. बोलण्या इतकं सुद्धा सामर्थ्य तुझ्यामध्ये राहणार नाही. तू जलवत होशील आणि जलवत होशील म्हणल्याबरोबर इंद्राचं झालं पाणी. कुरकुंभ नावाच्या जंगलामध्ये माळावर इंद्र पळून गेल्याबरोबर इंद्राचं पाणी झालं आणि पाणी झाल्याबरोबर झरझर 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 ती पाण्याची धार व्हायला लागली. त्या पाण्याचं नाव आहे इंद्रायणी. असं कळावं. आणि मग ते थरथर 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 कापायला लागले ते पाणी. म्हणजे शिवजी काहीतरी 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 उपशाप द्या, काहीतरी वरदान द्या. त्यावेळेला शिवजी म्हणाले, कलियुग में जब मेरा स्वामी यहाँ अवतार लेगा तेव्हा तू सगळ्यांना प्रिय होशील. नवे नवे मला सुद्धा तू प्रिय होशील आणि दुःखितांचं पातकाचं पाप नाहीसा करण्याकरिता तुझा जन्म होईल. इंद्रायणी. अशा असणाऱ्या आनंद नावाच्या वनामध्ये इंद्रायणी नदीची निर्मिती झाल्यानंतर कृतयुगामध्ये तिचं नाव आनंदवन. त्रेतायुगामध्ये त्याच नगरीचं नाव कपिला. द्वापार युगामध्ये त्याच नगरीचं नाव अलंकापूर. कलियुगामध्ये त्याच नगरीचं नाव आळंदी. अलम ददाती सा आळंदी. पुरे म्हणेपर्यंत जिथं भेटतं त्याचं नाव आळंदी. आळंदीचा स्वाभिमान त्यालाच कळेल ज्यानं ज्ञानोबारायाजवळ 4 वर्ष घातले. विठ्ठल अशी असणारी आळंदी. या आळंदीला तुम्ही आम्ही जाता यात काहीच नवल नाही. नामदेवराय देवाला म्हणतात, जर तुला थकवा आला असेल तर विश्रांती घ्यायला चल.
भेटत असेल तर आपल्याला का भेटू नये? चलो, हे सगळा सिद्धांत सांगत असताना पारुबाई